राम राम. मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या आजच्या भागामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या आपण ओळखी करून घेतोय वेगवेगळ्या, तशी आज आणखीन एका कार्यकर्त्याची आपण ओळख करून घेणार आहोत. श्री रविकांत आदरकर हे ग्रामायणचे कार्यकर्ते आहेत आणि सृजन मित्र या नावाचा एक प्रकल्प ते चालवत आहेत. आत्ता प्रकल्प छोट्या स्वरूपात सुरू केलेला आहे, पण लवकरच तो मोठा होईल अशी आशा आहे. हा प्रकल्प काय आहे, रविकांत आदरकर नेमकं काय काम करतात, हे आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकूयात. ग्रामायण संस्थेतर्फे रांजणगावला मंगलमूर्ती विद्यालय शाळेमध्ये इयत्ता 9वीच्या मुलांकरता सृजन मित्र हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमामध्ये व्यक्तिमत्व विकास, करिअरच्या विविध बाटा आणि उद्योजकता विकास या 3 विषयांवर नाही का भर दिलेला आहे. हा उपक्रम जानेवारीत सुरू केलेला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हा उपक्रम आपला पूर्ण होईल. मुख्यतः मुलांचा व्यक्तिमत्व विकासाला कसा वाव मिळेल, त्याचबरोबर त्यांना विविध करिअरच्या वाटांची माहिती मिळेल आणि उद्योग या विषयाबद्दलचं मूलभूत ज्याला म्हणूया त्या प्रकारची माहिती त्यांना आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामध्ये उद्योजकता म्हणजे उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे विविध प्रकार, उद्योजक मुलाखती, उद्योग भेटी आणि स्वतः मुलांना काही उद्योग करता येईल का, हा एक आत्मविश्वास या उपक्रमातून आपल्याला नाही का त्यांना देण्याचा सृजन मित्राचा प्रयत्न राहणार आहे. तुमच्याबद्दल थोडं सांगा ना. तुम्ही या विकासाच्या कामात कसे आलात, तुमच्या प्रेरणा काय? मी रविकांत आदरकर. 80च्या दशकामधले जे काही वेडे लोक होते ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करणारे, त्यापैकी मी एक. गेली 4 दशकं ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक काम मी करत आहे. यापूर्वी मी मुलांकरता विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे 10 वर्ष प्रेरणा व व्यक्तिमत्व विकास उपक्रम पुणे महानगरपालिकेच्या 5 शाळांमध्ये आम्ही तो आयोजित केला होता. त्याचं पुस्तक आम्ही प्रकाशन केलं होतं आणि 2005 नंतर मी फ्रीलान्स पद्धतीने काम करतोय. व त्यामध्ये मला जसजशी संधी मिळेल तसं वेगळ्या वयोगटांबरोबरही मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर मी स्वतःला अपडेट ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो आणि छोटंसं माझं ग्रंथालय आहे. त्यामध्ये त्या त्या विषयांची पुस्तकं आहेत, त्याचा अभ्यास करतो. यामुळे काय झालं की 5वी ते 8वीच्या मुलांकरता माझा बालपंचायत एक उपक्रम नाही का डेव्हलप झाला. 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलांकरता व्यक्तिमत्व विकास आणि करिअर गायडन्स हा एक उपक्रम डेव्हलप झाला. आणि गेली 15 वर्ष मला बँक ऑफ महाराष्ट्र हडपसर इथे उद्योजकता विकास प्रशिक्षक संधी मिळाल्यामुळे त्याचा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की अरे मुलांकरता आपण का नाही हा उपक्रम करूया, म्हणून मग मुलांकरता आता उद्योजकता विकास हा उपक्रम सुरू केलेला आहे. जुलै ते डिसेंबर 2024 मध्ये पुण्यामध्ये विमलाबाई गरवारे शाळेमध्ये सृजन मित्र हा उपक्रम आम्ही पूर्ण केला. एका शाळेत उपक्रम पूर्ण केल्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आणि मग मी ग्रामायण संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि इतर जे सदस्य आहेत त्यांना विनंती केली की हा उपक्रम आपल्याला ग्रामांच्या कार्यक्षेत्रामध्ये करता येईल का. तर त्यांनी त्यावर विचार केला आणि ते म्हणाले आपल्याला हा उपक्रम करता येईल. त्यांनी संधी दिल्यामुळे रांजणगावच्या शाळेमध्ये हा पहिला उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आता रांजणगावची शाळा निवडण्यामागचं कारण काय, तिथे कोण जास्ती मदतीला आलं वगैरे असं काही सांगता येईल? रांजणगावला नाही का आपला सुमुख खेडकर म्हणून आहे ग्रामांचा कार्यकर्ता. पण काही अडचणीमुळे नाही का त्याला या उपक्रमात सहभागी होता आलं नाही. पण सांगायला मला आनंद असं वाटतं की कुठलंही चांगलं काम करायचं म्हटलं की आपल्याला चांगल्या माणसांचं सहकार्य आपल्याला मिळतं. खरं तर मी जवळजवळ 25-30 वर्षांनी रांजणगावमध्ये आलो आणि बघितली तर सगळा कायापालट झालेला होता. त्यामुळे मी चौकशी केली की रांजणगाव नेमकं गणपती मंदिर कुठे आहे, गाव कुठे आहे. तर मला त्या रस्त्याच्या कडेला एक कापडाचं दुकान होतं. तर त्या मुलांना मी विचारलं, मग त्या मुलांनी सांगितलं शाळा आहे. मग कुठे आहे शाळा, मग तुम्ही हे काय विचारताय. मग त्यांना सांगितल्यानंतर त्या एका मुलाने मला या मंगलमूर्ती शाळेमध्ये आणून सोडलं. पहिल्यांदाच मी नाही का मुख्याध्यापक थोरात सरांना भेटलो. मग त्यांना ग्रामायण सृजन मित्र माहिती दिली
सृजन मित्र उपक्रमाविषयीचं जे एक प्रपोजल तयार केलं होतं ते त्यांना सगळं वाचायला दिलं. त्यांनी सगळं त्याचं वाचन केलं आणि त्यातले विषय त्यांनी निवडले आणि ते म्हणाले आजच तुम्ही, ती तारीख होती 2 जानेवारी. 2 जानेवारीला थोरात सरांनी परवानगी दिल्यामुळे 8वीच्या 4 तुकड्या आणि 9वीच्या 4 तुकड्यांवर सृजन मित्र हा उपक्रम काय आहे हे 5-5 मिनिटात नाही का मी प्रत्येक वर्गामध्ये जाऊन मुलांना समजावून सांगितलं. मग त्याच्यानंतर मग प्रत्येक वर्गाच्या मुलांनी याद्या करून सरांच्याकडे पाठवल्या. मग थोडा सरांनी निर्णय घेतला, सर आपण 9वी क आणि 9वी ड फक्त घेऊया. आणि अशा पद्धतीने 9वी क 9वी ड च्या मुलांमध्ये हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. प्रत्येक गटाला पुढे यायचे आणि ते वाचन करायचे. विषय काय असंच इतर शाळांकडनं जर मागणी आली तर तुम्ही असंच करू शकाल असं काही आहे? होय, आपल्याला नाही का म्हणजे ग्रामांचा जो विचार आहेच आहे. ग्रामांचं जे कार्यक्षेत्र आहे तालुका शिरूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे, निमगाव म्हाळुंगे, शिवतक्रार म्हाळुंगे, सांगवी झांडस आहे, तळेगाव डमडेरे आहे, रांजणगाव आहे, शिरूर आहे, याही ठिकाणी नाही का आपला हा प्रयत्न राहणार आहे की या शाळांमध्ये या पद्धतीचं काम आपल्याला कसं करता येईल. आणि सध्याची जी गरज उद्योजकता हा विषय जो आता सध्याकडे म्हणजे नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये याच्यावर आता भर दिलेला आहे की मुलांना प्रत्यक्षपणे उद्योग कसा करता येईल, या संदर्भात आपल्याला काय काय करता येईल तर याला आपल्याला वाव मिळतोय. आणि आपला सगळ्यांचा हा प्रयत्न राहणार आहे की ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आपल्याला ग्रामांच्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामांतर्फे हे काम आपल्याला करायचं आहे. तुमच्या कामाला अनेक शुभेच्छा. फार सुंदर काम तुम्ही करत आहात. धन्यवाद. धन्यवाद सर.